तुम्ही सारेच विद्वान आहात आणि माधवाचे मित्रही तुम्हाला नेहमीच मानाने वागवले हो. पण म्हणून रानडे वाड्यातल्या वडीलधाऱ्यांनी त्यांच्या सुनेशी कसे वागावे हे बाहेरच्यांकडून शिकण्याची वेळ नाही आली अजून आमच्यावर. आमचे कुळधर्म पाळण्यास आम्ही समर्थ आहोत. भद्रा बहिणी, हो, तेव्हा तुम्ही या तंट्यामध्ये पडू नका. तुमच्या घरगुती गोष्टीत ढवळाढवळ करण्याचा मला अधिकार नाही, हे बरोबर आहे. परंतु माझ्या मित्राने माझ्याकडनं जे वचन घेतले होते त्याची पूर्तता करणे मात्र माझे कर्तव्य आहे. आणि ते मी करणारच. हे पहा तुम्ही. माधवरावांनी माझ्याकडून शब्द घेतला होता की अशी बळजोरीची स्थिती आली तर मी रमावहिनींच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीन. तेव्हा मी हा अघोरी निर्णय अंमलात आणू देणार नाही. अगो बाई, हा तर जुलूमच झाला. आमच्याच रीतीभाती आम्ही पाळायच्या नाहीत हे सांगणारे तुम्ही कोण? हे बघा, आम्ही हे अजिबात खपवून घेणार नाही. तेव्हा तुम्ही प्रस्थान ठेवलेले उत्तम. आमच्या घरात आम्ही काय करायचे ना ते आमचे आम्ही पाहून घेऊ. हे काय चालले आहे? बाई, माधवास वडील बंधूप्रमाणे असणारा या सद्गृहस्थाचा अपमान करण्यापर्यंत मजल गेली का तुमची? नाही, ते आम्ही फक्त आपले कुळाचार पाळीत होतो. त्यामध्ये बाहेरचा कुणी आडकाठी करायला लागला तर ते कसे त्यांचे वागणे योग्यच आहे. रमेश तिच्या इच्छेप्रमाणे वागू दे. माधवाचीच अखेरची इच्छा होती ती. कुळाचाराचा भाऊ रमेश दाखवू नका. ती तुमच्या आमच्यासारखी आंधळी नाही. माझ्या डोळ्यावरची पट्टी माधवानेच काढली होती सार्वजनिक काकांमार्फत. आज मी रमेशच्या पाठीशी उभा राहिलो नाही तर कृतज्ञ ठरेल. भांडारकर, रमेवर केशवपनाची बळजोरी कोणीही करणार नाही असा शब्द मी तुम्हाला देतो. काय बाई, तरी एकेकाचे वागणे म्हणायचे. बाहेरची माणसे येऊन आपल्या कुळधर्मात कशाला नाके खुपसतायत? नाही, ती नाके वर करून बोलतायत आणि आपलीच माणसं माना डोलवतायत म्हटल्यानंतर बोलायचे तरी काय? नाही 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 नाही, ही लोक ढीक बोलतील, पण तू मिठाची गुळणी धरून बसलेली तोंडात का बोलली नाहीस एक शब्द तरी तिथे? सुभद्रा बहिणी, असे काय करताय? बोलण्या चालण्यासारखे काही आहे का आपल्या हाती? नवमताच्या झंझावातासमोर आपण तग धरून आहोत हेच खूप झाले. अगो माई, म्हणून तर उलट आपण जोर धरायला पाहिजे, नाही तर सारे केव्हाच वाहून जाईल हो. पण मी नाही हो रमेश भीक घालायची. कुळाचार पाळत नाही म्हणजे काय? अगो हा कसला आलाय बेदरकारपणा? काही नाही, स्वयंपाकाच्या सोहळ्यात आणि देवघरामध्ये मी तिला पाऊलही टाकू द्यायची नाही. बस म्हणावे माडीवरच. जे काय करायचे ना ते तिकडेच कर, पण आमच्या सोहळ्यामध्ये लुडबुड करायला यायचे नाही. खाणे पिणे सगळे माडीवरच पोचवले जाईल. लज्जपणाला काही हद्द हवी का नको? आबा भाऊजी म्हणत होते
रमा वहिनींच्या आईंची तार आली आहे. मग त्यात काय मोठेसे? अगो समाचाराच्या ढिगाने तारा येत आहेत, त्यात ही एक. नाही, रमा वहिनींच्या आई भेटायला येत आहेत. अगो बाई, खरे की काय? मी तर म्हणते माई, बरेच होईल त्या आल्या तर. थांब, येऊ देत त्यांना. हे काम ना त्यांच्यावरच सोपवते, म्हणून आणा चांगले वटणीवर स्वतःच्या लेकीला. केशव पण करणार नाही म्हणे. आता बघते ना कशी नाही म्हणते स्वतःच्या आईला ते. बाई बाई बाई, नवमतवाद म्हणे. निर्वानिरव करून अनेक वर्षे आम्ही आपल्या सोबत निवांत आयुष्य जगू शकलो, तर ते नको आहे का तुम्हाला? हो, असं किती वेळ बसून राहणार आहात इथे? रमाबाई, तुम्ही शांत पडा बरे, अजिबात बोलू नका. झाले घराचे या. रमा, यापुढे माझ्या डोळ्यासमोर तू अशीच हवी आहेस, उल्लसित, आनंदित, कायम उत्कट नजरेने माझ्याकडे पाहणारी. माझे प्रिय रमा. आम्ही कुठेही गेलो, कितीही बदललो, स्वप्नात विहरलो किंवा सत्यात विचरित असलो, तरीही तुझा हात मात्र सदैव माझ्या हातीच हवा. मला सांगा बा, नाही आता काय करायचे ठरविले आहेस पुढे? काकू, त्यात ठरवायचे काय? बायको मुलांना घेऊन इंदूरला निघून जायचंय. छान छान. नाही, मला वाटलेच होते तू असे काहीतरी मूर्खासारखे करणार म्हणून. अरे बा, माधवाने मृत्यूपत्रात काय लिहून ठेवले हे विसरलास की काय? हा, साऱ्यांनी एकत्र राहावयाचे आणि ज्याला वेगळे राहायचे असेल ना, त्याला फक्त 25,000 रुपये मिळणार. आता मला सांग, त्यात कसे व्हायचे तुझे? हा गंगू, अगो तू तरी काहीतरी समजाव तुझ्या नवऱ्यास. पदरी 3 मुले आहेत ना तुमच्या. हा, मग त्यांचे सारे व्यवस्थित नको का व्हावयास? सांग बरे. पण तू जर का शहाण्यासारखा राहिलास ना, तर हे सारे वैभव तुझे होईल, तुझ्या मुलाच्या नावावर होईल. येतंय का लक्षात? हा, नाही, तुझ्या मुलाला दत्तक घेण्यापूर्वीच माधवा गेला. पण अरे आबा, तू जर का कच खाल्लीस ना, तर रमा नानूला दत्तक घ्यायचे कधीही मनावर घ्यायची नाही. मग काय होईल? नाही, तू बस हातावर हात ठेवून. अरे कधीची कानी कपारी ओरडते मी तुझ्या. अरे तेव्हा जर का मनावर घेतले असतेस ना आबा, तर माधवाने या सगळ्याचा मालक बनविले असते हो तुला. येतंय का काही लक्षात? हा, हे बघा, आता नीट विचार करा आणि काय तो योग्य निर्णय घ्या. अजूनही वेळ गेलेली नाही, कळते का? सुभद्रा काकू, रमावहिनी साहेबांच्या आईसाहेब देवराष्ट्रावरनं आल्यात त्यांना भेटायला. वरमाडीवर गेल्यात. कळले, जा तू. जी. बरे झाले आल्या ते. आता बघते ना मी ही रमा कशी ऐकत नाही ते.
यमे यमे का बरे असा हटवादीपणा करतेस तू? रानड्यांच्या सुनेने असे रीतभात सोडून वागणे चांगले दिसते का? सांग बरे. मला माहिती तुझ्या मनात काय कालवा कालव चालली असेल ती. पती गमावल्यावर बाईचे काळीजच फुटते गो. ठाऊक नाही का मला? मीही त्या यातनांमधून गेलेच आहे की, पण शेवटी आपले दुःख बाजूला सारून रीतभात सांभाळावीच लागते ना. मी ही रीत पाळली, केशवपन केले. तुझ्या माई सासूबाई, ताई सासूबाई, दुर्गाक्का सगळ्यांनीच ही रीत पाळली. केशवपन करणार नाही असा हट्ट करणे योग्य नाही. येऊ नये ती वेळ आली आज तुझ्यावर, परंतु मन घट्ट करावयास हवे. सेवा धर्माच्या बाबतीत नको ते खेळ करू नयेत हो. शेवटी कपाळावर कोरलेले विधिलिखित कोणाला चुकले? त्या बाई केवळ तुलाच नव्हे तर लोक आम्हालाही नावेच ठेवणार. सासरच्या सही निंदेसच तोंड द्यावे लागणार. यमे, आजवर तू साऱ्या वडीलधाऱ्या बायकांची मने सांभाळत आलीस. आता तेच वागणे योग्य आहे. जा खाली जा आणि स्वतःहून माई सासूबाईंना सांग की मी केशवपन करावयास तयार आहे. नाही आई, ह्या एका बाबतीत मात्र मी तत्वापासून तसूभरही ढळणार नाही. मी केशवपणास नकार देते आहे याचा अर्थ मला डामडौल करावयाचा आहे असे नाही, परंतु हे माझे आणि स्वतःचे तत्व आहे. विद्वांच्या संदर्भातील आमचे विचार साऱ्या जगाला ठाऊक आहे. शिवाय मी वचन दिले आहे स्वतःच तसे. ते वचन मोडणे नाही जमावायचे माझ्याच्याने. ही गोष्ट पूर्णपणे विरोधात आहे आमच्या तत्वांच्या. या तत्वांचा आणि विचारांचा प्रसार आयुष्यभर तळमळीने केला. ते विचार स्वतः आचरणात आणावयास नको. विधवेशी पुनर्विवाह करण्याऐवजी माझ्यासारख्या एका लहान कुमारिकेशी विवाह केला, याचा कलंक आयुष्यभर माती राहिला स्वतःच्या. वडिलांच्या दडपणामुळे आणि त्यांच्या मृदू स्वभावामुळे त्यांनी ती तडजोड केली, परंतु आता मी केशवपन करून त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या माथी हा इतका मोठा कलंक लागू देणार नाही. कधीच नाही. मला ठाऊक आहे खूप राग येईल साऱ्यांचा. अन्नपान, देवपूजा या बाबतीत वडील बायका वाळीतही टाकतील मला. मला सारे पत्करे लागेल. मी नाही येणार त्यांच्यामध्ये. स्वयंपाकघरातील सोहळ्यात, देवघरात मी पाऊल सुद्धा टाकणार नाही. मात्र बाहेरून येताना मी आणलेली माझी गणपतीची मूर्ती मात्र मला येथे आणवून दे. लहानपणापासून तिची पूजा करत आले आहे मी. आता येतेच पूजा करीन. स्वतःची तस्वीर आहे, गणपतीची मूर्ती. माझे दोन्ही देव माझ्याच सोबत असतील.
भांडारकर, माधवराव, तुम्हास दुःखातून जागे करण्यास आलो. माधवराव, आपले कितीतरी स्नेही आपल्याला सोडून गेले. राब पंडित, सार्वजनिक काका, चिंतामणी भट. त्यावेळी आम्ही खचून जात असू आणि तुम्ही आम्हास धीर देऊन पुन्हा उभे करीत असा. कामात मन बुडाले की दुःख हळूहळू दूर होते असे सांगून आम्हास दुःखातून बाहेर काढीत असा. आणि आज तुम्हीच असे सुन्न बसला आहात. उठा बरे. कामे कमी का आहेत भांडारकर? आता आमच्याही वाटणीची कामे तुमच्यावरच आहेत. आणि भांडारकर, रमाबाई पार खचल्या आहेत. त्यांना दुःखातून बाहेर काढण्याचे काम मित्र कर्तव्य या नात्याने तुमचेच नाही काय? होय माधवराव, मी लगेच कामाला लागतो.